रात्रीचा उरलेला भात असेल तर तुम्ही नक्की या पद्धतीमध्ये करून खा, चवीला अप्रतिम लागतो। नमस्कार मंडळी, मी प्रमिला तेलंग, प्रमिलाज वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे। आज आपण करणार आहोत फोडणीचा भात। आता तुम्ही म्हणाल फोडणीचा भात काय दाखवायचा, तो तर सर्वांनाच येतो। हो, पण कसं जुन्या आठवणी ताज्या झालेल्या आहेत। हे बघा, आज मी तुम्हाला माझ्या आईच्या पद्धतीमध्ये फोडणीचा भात तुम्हाला मी करून दाखवणार। आता फोडणीचा भात म्हटलं की सर्वांनाच आठवतं नाही का। सकाळी शाळेची गडबड असेल आणि घरात जर भाजीला काही नसेल तर रात्रीचा उरलेला भात असला की आपली आई सकाळी आपल्याला झटपट असा फोडणीचा भात करून द्यायची। आता फोडणीचा भात तर मी करणारच आहे, पण थोडंसं वेगळ्या पद्धतीमध्ये करणार आहे, काही भाज्या वापरून। तर आता आपण पाहूयात। फोडणीचा भात करण्यासाठी आपण इथे पहिले कढई गरम करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये साधारण 1 चमचा असं मी तेल घातलेलं आहे। आता तेल चांगलं तापून द्यायचं। तेल इथे छान तापलेलं आहे। इथे पाव चमचा मोहरी आणि चमचा जिरं घेतलेलं आहे। जिरं आणि मोहरी तेलामध्ये चांगली अशी तडतडायला लागून द्यायची। मोहरी तडतडायला लागली का त्यामध्ये आपल्याला चिरलेला कांदा घालायचा आहे। बारीक अशी एक मिरची कट करून घेतलेली आहे, ती पण आत्ताच आपण तेलामध्ये घालून घेऊया। इथे कांदा आणि मिरची चांगली तेलामध्ये परतून घेऊया। फोडणीचा भात म्हटला की जुन्या आठवणी ताज्या होतात नाही का। आम्ही लहान असताना शाळेत जात असताना घरात जर भाजीला काही नसलं सकाळी डब्याला करायला, तर रात्रीचा उरलेला भात असला का आई आमची सकाळी आम्हाला डब्याला फोडणीचा भात करून द्यायची आणि आम्ही तो आवडीने खात होतो। कोणाकोणाला फोडणीचा भात आवडतो त्यांनी नक्की कमेंट करून सांगा। आता यामध्ये आपण 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या बघा चेचून घेतलेल्या आहेत आणि थोडंसं आलं किसून घेतलेलं आहे, ते पण आपण आता तेलामध्ये परतून घेऊया। त्यामध्ये थोड्या भाज्या होत्या, शिमला मिर्च होती थोडीशी घेतली आहे, गाजर होतं ते घेतले इथे, आणि आपला टोमॅटो हे बघा। आता कांद्यामध्ये आणि लसूण आणि मिरची आपण तेलात घातलेली आहे, त्याचबरोबर आता गाजर शिमला मिर्च हे पण तेलामध्ये चांगलं परतून घेऊया। फोडणीचा भात करताना गाजर शिमला मिर्च वगैरे अशी घालायची काही गरज नाही आहे, पण जर भाज्या असतील आपल्या घरामध्ये तर अवश्य घाला। दिसायला पण किती छान दिसतं बघा, कलरफुल नाही का। आता माझ्याकडे गाजर आणि शिमला मिर्च होतं म्हणून मी घातलं, पण नाही घातलं तरी चालतं। जर शेंगदाणे आवडत असतील तर शेंगदाणे घाला फोडणीला। थोडं ना भाज्या साईडला करून घेऊया। हे बघा असं। इथे हिंग घालायचा फोडणीला। आता माझ्या लक्षात नव्हतं, म्हणजे मी विसरले होते, त्यामुळे मी आता हिंग इथे घालते। हे बघा। आता तुम्हाला जर नुसतं हिरव्या मिरचीवर करायचं असेल भात तरी तुम्ही करू शकता। इथे मी हळद घेतली आहे, थोडासा मसाल्याच्या डब्यातला चमचा आहे, थोडासा इथे लाल तिखट घेते, धने पावडर थोडी, थोडा किंचितसा गरम मसाला, जिऱ्याची आपण फोडणी दिली तरी पण थोडीशी जिरे पावडर। तर आपण हे सर्व मसाले परतून घेऊया। आता इथे हा भात बघा मोकळा करून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही। मध्ये आपण भात असा मिक्स करून घेऊया। जर रात्रीचा उरलेला भात असेल तर तुम्ही तवा पुलाव पण करून खाऊ शकता। जर घरात मटार वगैरे असेल तर तुम्ही ते पण घालू शकता। चवीनुसार मीठ घालूया। भात शिजवताना आपण मीठ घातलेलं असतं नाही का, म्हणून आता बेतानेच मीठ घालायचं। आता हा सर्व भात मसाल्यांमध्ये मिक्स करून घेऊया। हे बघा, अशा पद्धतीमध्ये जर तुम्ही फोडणीचा भात कराल तर चवीला अप्रतिम लागतो। इथे बघा सर्व भात मसाल्यांमध्ये मिक्स करून घेतला आहे। आपण फक्त 2 मिनिट असं झाकण ठेवायचं आणि 2 मिनिट वाफ काढून घेऊया। बघू शकता तुम्ही किती छान दिसतंय बघा, कलर पण किती सुंदर आलेला आहे। इथे आपला फोडणीचा भात तयार झालेला आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका। रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।